हॅलो मंडळींनो, या आधीच्या पार्टमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की अनिकेत जिजूच्या मावशीच्या घरी आम्ही गेलो होतो। धावती भेट आम्ही तिथे दिली आणि लगेच आम्हाला तिथून निघायचं होतं, कारण पुढे आम्हाला जायचं होतं वेंगुर्ल्याचं लाईट हाऊस बघायला आणि ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच तिकडे जाऊ शकतो आपण। त्यामुळे आम्ही थोडे घाईत होतो। वेंगुर्ला लाईट हाऊसला आपण आता पोहोचलेलो आहोत आणि ह्या पायऱ्या चढून आपल्याला वर जायचंय। चला चला हे ठेवू ना जरा बॅग, चंगू मंगू सॉरी पॉवर बँक तिकीट काउंटर तर या लाईट हाऊससाठी वर जायला या ज्या पायऱ्या आहेत त्या चढायला आम्ही सुरुवात केली आणि काही पायऱ्या चढल्यानंतर मम्मी आणि माझा काका आणि माझी काकी या तिघांना सुद्धा थोडं चढणं पुढे शक्य होत नव्हतं, त्यामुळे ते तिघं खालीच थांबले आणि आम्ही सगळे वर गेलो। A few minutes later. लाईट हाऊसच्या पायऱ्या चढून माझी शक्ती कमी झाली आहे। पायऱ्या चढून चढून दम लागला। कोकणातील सिंधुदुर्गमधील वेंगुर्ला हे समुद्रकिनारी वसलेलं एक ऐतिहासिक शहर आहे। वेंगुर्ला बंदराच्या टोकाला वेंगुर्ला पॉइंट हे दीपगृह म्हणजेच लाईट हाऊस आहे। तर जवळजवळ 100-150 पायऱ्या चढून आम्ही इथवर पोहोचलोय। तर हे ते लाईट हाऊस आहे आणि अजून आपल्याला तिथे वरपर्यंत पोहोचायचं आहे। वरती वैष्णवी आणि अथर्व दिसतायत। प्रत्येकी 20 रुपये तिकीट आहे। खाली तिकीट घ्यायचे आणि तिथे वर जायचं आहे। ही प्रत्येकी 20 रुपये तिकीट आहे। 10-10च्या 2 त्यांनी आता आपल्याला हातात दिले आहेत तशा। तर लाईट हाऊस मधली ही रेड कलरची लाईट आहे। चला आता आपल्याला खाली उतरायचंय। One hour later. आम्ही आता वेंगुर्ल्यावरून आलोय सावंतवाडीला। मोती तलावाच्या समोर उभे आहोत। गाडी पार्क करतोय, जस्ट पोहोचलोय। ते बरोबर आहे।
काय झालं काळा काय चला भेटला मामा फोन उचलतोय खाली बघा हे बघ ऋतू घेतल्यान लगेच आमच्या कांदळगावला जी स्वामी समर्थांचं ते जे चित्र आहे फोटो आहे ना तो आम्ही इथूनच घेतलाय. दाभोलकर हे ओट्यावर लावायची मॅडम ओट्याला लावायची मुलं काताला येणार चिरायला येणार उभ्यानी खोबं नुसतं मोठ्या पोट टेकवून कातायला चिरायला साईडला फिरवायचं हो राहतच नाही झालं संपतो मला 300 ही खोबरं खिसायची विळी आहे हाताने खिसायचं असं. ओळी कितीला आहे 500 ओट्याला लावायची ठेवायचं एका तुझा इकडे घालणार नाही तुला इकडे पाय लावायला पाहिजे ही ओट्यावर पण नाही आवडू शकत ही ओट्याला लावणार पझल गुणाकार रंगोली डिझाईन तयार करायचं वेगवेगळं जायला फोन गाड्यांचे प्रकार 120 रुपये ठीक आहे 250 रुपये गाडी 200 रुपये कुठे नाही रे तुला गाडी टमटम गाडी 180 ठीक आहे 180 रुपये 2 काटा येणार पेन्सिल ठीक आहे 220 सर्व 200 रुपये ठीक आहे पेन्सिल 100 रुपये काय झालं फायनल झालं कोण 180 वाला घेतला काय तर तेवढे आणि बंद कशी करायची त्याला खाली ठेवा ती मग त्याला त्याच्यात घे हा आता त्याच्यात टाक हे श्रद्धा हाक मारते बघ काका होऊन जाईल पुढे तिथे पण ते लेडीज होतं ना जेंट्स नाही दिसले वैष्णवीचा वाढदिवस आहे आज. काय झालं केक हल्ला
प्रवासात जरा केक थोडा नाही जरा जास्त खाल्लाय, पण ठीक आहे. आता आम्ही जरा बाहेर आहोत. हो, केकचा शेप जाऊ दे, ह्याच्यातली भावना महत्वाची आहे. वैष्णवी डोळे बघ चमकले. कशाला केक खाऊन बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर वैष्णवी, हॅपी बर्थडे टू यू. आहे आता खा तू. हॅपी बर्थडे. भरवलं चला केक कट करा. ते झोपले. शेफनी स्वतःचा काढला. The next day. आमची पिकनिकही संपली आणि आमचा स्टेही आजचा संपलेला आहे. शेवटचा दिवस आहे आमच्या ट्रिपचा. आम्ही आता इथून निघतोय. सगळ्यांच्या बॅग सगळ्या लोड होत आहेत. बाय द वे आज वैष्णवीचा वाढदिवस आहे, तर सर्वांनी वैष्णवीला बर्थडे विश करा. आणि थँक्यू ज्यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यांच्यासाठी ॲडव्हान्समध्ये थँक्यू पण म्हणून घेते मी. पण जरा समुद्र बघूयात. तर आमचा स्टे होता वेंगुर्ल्यामध्ये, शिरोडा बीच आहे तिथे. आणि आता सकाळचे 7:15 झाले आहेत. लोक वॉकसाठी आले. आज संडे आहे आणि आम्ही आता निघतो इथून. आमची मस्त ट्रिप झाली. इथे छान समुद्राच्या समोरच कॉटेजेस होते आणि थंडी तर इतकी आहे बाबा खूपच, पण मजा येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही काल एक गोष्ट नोटीस केली इकडे. आम्ही जेव्हा काल डॉल्फिन बघायला गेलो होतो तेव्हा इथे आम्हाला त्या बोट चालवणाऱ्या माणसाने सांगितलं की इथे खूप रशियन लोक पण येतात. आणि आम्ही काल बघितलं पण इथे शिरोड्याच्या बीचवर खूप सारी रशियन लोक होती. आम्ही जेव्हा रिटर्न येत होतो ना बोटमधनं, हे डॉल्फिन पॉईंटला गेलेलो तेव्हा रिटर्न जेव्हा येत होतो तेव्हा एक माणूस होता पर्यटक रशियन, तर तो ना असा स्विमिंग करत करत मागे उलट्या दिशेने चाललेला. तर अशी खूप लोक आता परदेशातली पण इथे येतात ट्रिप एन्जॉय करायला त्यांची. आणि बऱ्याचशा देवळांमध्ये पण आम्ही त्यांना पाहिलं इकडच्या. तर खूप छान वाटतं की परदेशातली लोक पण इथले संस्कृती इथली फॉलो करतात, त्यांना आवड आहे, बघून खूप छान वाटलं. तर वेंगुर्ला मला खूपच आवडलं. माझी कधीपासून इच्छा होती वेंगुर्ल्याला यायची फिरायला. तरी पण एवढं काही एक्सप्लोर नाही केलं आहे, खूप कमीच एक्सप्लोर केलं आहे. बघू भविष्यात जशी संधी मिळेल पुन्हा एकदा वेंगुर्ल्याला येणं होईलच. पण आजच्या पुरतं एवढंच. आता आमचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. तर हा आजचा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्ही जर हा व्लॉग बघितला असेल शेवटपर्यंत, सगळे पार्ट बघितले असतील 3-4 दिवसांचे, तर तुम्हाला थँक्यू मनापासून की तुम्ही बघताय, मनापासून एन्जॉय करताय. आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा नेहमी. आणि कमेंट पण करा मला. व्हॉट्सॲपवर तुम्ही जे कमेंट्स करता किंवा भेटून जे तुम्ही मला सांगता ते जर तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगितलं तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल. हे मी नेहमीच तुम्हाला सांगत असते. तर ती तशी एक मदत तुमची झाली तर मला खूपच छान वाटेल. तर असा होता हा कोकणचा व्लॉग. आणि मला तर खूप मजा आली. तुम्हाला किती मजा आली हा व्हिडिओ बघताना हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील, तुम्हाला जर वेंगुर्ल्यामध्ये फिरायला यायचं असेल आणि काही प्रश्न असतील तर मला नक्की सांगा.
तर तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल, ही कोकणची ट्रिप तुम्ही एन्जॉय केली असेल तर नक्की कमेंट करा. हे जे इथे आहे ते देवमाशाचा अवशेष आहे, हाडं आहेत ती. तर आम्ही जिथे हा स्टे घेतला होता तिथले हे मालक आहेत जे संतोष दादासोबत बोलत आहेत ते.